नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। भाजीला जर काही सुचत नसेल काय करावं तर त्यासाठी हा छान एक असा ऑप्शन आहे। आपण करणार आहे आज मुगाचं मेदगं। मूग न भिजू घालता पटकन झटपट आपण हे मुगाचं मेदगं करणार आहे। चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी बघा मी 1 वाटी मूग घेतलेत। सगळ्यांनाच माहिती आहे मूग किती प्रोटीनयुक्त असतात। 1 वाटी मूग घेतलेत आणि आता हे छान भाजून घ्यायचेत आपल्याला। मुगाच्या मेदगेसाठी तुम्ही मूग भिजवून पण वापरू शकता। 7 ते 8 तास मूग भिजवून घ्यायचे, तेव्हा हे भाजून वगैरे घेण्याची गरज नाही। पण मी डायरेक्ट मुगाचं मेदगं करणार आहे, त्यामुळे आता हे थोडेसे कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेत। बघा छान भाजून झालेत। आता हे काढून घेऊ आपण आणि थोडेसे थंड करून घेऊ। मी धुवून घेतले नव्हते, त्यामुळे आता हे छान 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता। हे पाणी टाकून आता हे धुवून हे पाणी काढून परत दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचे। आता हे मूग आपल्याला बघा 2 पाण्याने मी स्वच्छ अशी मूग धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी आता हे कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे धुवून घेतलेले मूग। आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। मूग भाजून घेतल्यानंतर थोडे हलके होतात आणि शिजायला पण पटकन शिजतात। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ थोडं। आणि भाजीमध्ये हे मूग बेचव लागू नये म्हणून आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे मुगाच्या आतपर्यंत जातं आणि आपले मूग खाताना चवदार लागतात मग भाजी आपली। बघा मी इकडे कुकरमध्ये पाणी टाकून घेतले आणि आता आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता ह्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ। मी इकडे बघा कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली चिरून, कढीपत्ता घेतलाय आणि हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय। चला आपण फोडणी करून घेऊ आता। त्यासाठी बघा कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलंय आणि तेल छान तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान फुलू द्यायची आहे। त्यानंतर आपण जो चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये। तुम्ही याच्यामध्ये टमाटर पण वापरू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरून टमाटर पण टाकू शकता तुम्ही। मी नाही टाकलेलं आहे आता। आता यामध्ये आपण टाकून घेऊ कढीपत्ता। कढीपत्त्याची पानं आपण आता टाकून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायची कोथिंबीर। आता आपण छान मिक्स करून घेऊ एकदा। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं खोबरं, हिरवी मिरची, लसूणचं, ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे। मिरच्या तुम्ही तिखट किती खाता त्या अंदाजानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत। तर हे छान सगळं आपण परतून घेऊ, याचा सगळ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याचं परतून घ्यायचं आता। तोपर्यंत बघा आपल्या इकडे मूग पण शिजलेत, कुकर पण थंड झालंय। खूप पटकन होती ही भाजी, पौष्टिक पण आहे आणि चवीला पण खूप छान लागते। इकडे आपला कांदा पण आता छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ थोडीशी। यामध्ये काही जास्त मसाले लागत नाहीत, अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। हळद छान मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि आता आपण जे मूग शिजवून घेतलेले आहेत ते मूग आता आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता ह्याच कुकरच्या डब्यामध्ये मी अजून पाणी घेऊन ते भाजीमध्ये टाकून घेणार आहे। आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आणि देवाच्या आशीर्वादानेच हे शक्य झालेलं आहे। त्यासाठी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरचे मनापासून खूप खूप आभार। इथून पुढे पण तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या। आता आपण या भाजीमध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची। आता आपल्याला ह्या भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। बघा किती छान अशी आपली भाजी झालेली आहे। ही भाजी जशी जशी थंड होते तशी तशी ही घट्ट होत जाते। किती छान झालेलं आहे बघा आपलं मुगाचं मेदगं तयार आहे आपलं। हे भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत खूप छान लागतं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या एका लाईकमुळे अजून व्हिडिओ करायला खूप प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा।
परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.